या उधर खड़ा रहे बाजू में। जय श्री राम, जय श्री राम, वंदे वंदे वंदे। हिंदूवरील अत्याचार, हिंदूवरील अत्याचार, हिंदूवरील अत्याचार। नमस्कार, सांगा तुमचं मनोगत काय आहे या आंदोलनाविषयी? आज विश्व हिंदू परिषद कात्रज जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे. जे पश्चिम भागामध्ये महिलांवर, नागरिकांवर, हिंदूंवर जो अत्याचार होत आहे त्या संदर्भात आज विश्व हिंदू परिषदेतर्फे सातारा रोड बालाजीनगर इथे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन एकदम साध्या पद्धतीतलं होतं. आज शासनाला मागणी करत आहे सगळेजण की पूर्णतः पश्चिम भागांमध्ये जो प्रकार घडत आहे, हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, कडक शासन करण्यात यावं. अन्यथा जशी कारसेवा झाली तशी मग प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक राज्यातनं सर्व हिंदू हे पश्चिम भागांमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आता ह्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं कशामुळे विरोध होते? ममता सरकारच्या सगळ्या गोष्टींमध्ये वक्फ बोर्डाचा कायदा आणल्यामुळं ही जी हिंसा वाढली तर त्या कारणामुळे वाढलेली आहे. तर याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? माती भडकवणारे काही राजकारणी आहेत, काही ठिकाणी मतांसाठी काहीतरी करण्यात येतं. आज संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू झालेला आहे, मग पश्चिम भागांमध्येच का असा प्रकार घडतो? याच्यावर कुठंतरी विचार केला पाहिजे. आणि असे कृत्य जे घडणार आहेत आणि फक्त हिंदू बांधवांना जर टार्गेट करण्यात येत असेल तर प्रत्येक अख्ख्या देशातले हिंदू हे पश्चिम बंगालमध्ये एकवटल्याशिवाय राहणार. जय श्रीराम, जय जय